नमस्कार मंडळी, आज आपण कैरीची आंबट गोड चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। रेसिपी अगदी साधी सिंपल आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा। तर इथे मी 3 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि या कैरीची अशी देठ काढून टाकायची। तर तिन्ही कैऱ्याची देठ काढून टाकलेली आहेत। आता याच्यावरची साल काढून टाकायची। कैरीवरची साल काढून टाकली तर करवटपणा चटणीमध्ये उतरत नाही, म्हणून साल काढून टाकायची। तिन्ही कैऱ्याची साल काढून टाकले। आता हे कट करून घ्यायचं। ही अशी कैरी मध्यांतर कट करून घ्यायची। बरोबर मध्यभागी कट केली तर व्यवस्थित कट करता येते। असं कट करून ह्याच्या फोडी करून घ्यायच्या। तर बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या कैरीच्या। कोई बाजूला काढून टाकायची, कोई चटणीमध्ये येऊ द्यायची नाही। असे बारीक बारीक फोडी करायच्या। या सगळ्या फोडी करून झाल्या। आता या मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि मोठे साईज ठेवायची, जास्त बारीक नाही करायचं। हे असं मोठंच ठेवलेलं आहे। आता याला फोडणी टाकून घ्यायची। एक छोटी वाटी तेल ओतले आणि 1 चमचाभर मोहरी टाकली। मोहरी चांगली तडकू द्यायची, फुलू द्यायची मोहरी। 1 चमचाभर मेथीचे दाणे टाकलेत, अर्धा चमचा हिंग, थोडेसे मिरे, कैरी टाकून घ्यायची आणि हे व्यवस्थित तेलामध्ये परतू द्यायचं। 6 ते 7 मिनिटं तेलामध्ये कैरी परतून घ्यायची। असं परतून घ्यायचं सगळी बाजूनी। कैरी व्यवस्थित परतली। आता याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे आणि गूळ आणि कैरी परत एकदा 5 मिनिटं परतून घ्यायचे सगळीकडून। असे व्यवस्थित परतले। याच्यावरती झाकण नाही ठेवायचं, असंच बनवायचं। छान रंग पण छान दिसायला लागलाय आता याचा। आता ह्याच्यामध्ये थोडासा असा चिकटपणा आला की राहिलेलं सामान टाकून घ्यायचे। थोडीशी हळद, 1 चमचाभर मीठ, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे। 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर आणि हे सगळीकडून मिक्स करून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे एकदा। असं व्यवस्थित परतून घेतलंय। आता कलर पण छान दिसायला लागलाय। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। पुन्हा भेटू असेच एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।